सर काय सांगाल, या ठिकाणी बिबट निवारण केंद्र बनवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. किती हेक्टरवरती बनवलं जाणार आणि किती क्षमता असणार याच्यात? माणिकडो बिबट निवारण केंद्र आधी आपलं 4.05 हेक्टर होतं. आता सध्या त्याची क्षमता आपण अजून 12.69 हेक्टरने वाढवत आहे आणि 12.69 प्लस 4 एक 6.5 ते 7 हेक्टरने आपलं बिबट निवारण केंद्र होणार आहे. आधी आपली ही संख्या 44 बिबट्यांसाठी होती आधीची. आता नवीन हे 40चं काम चालू आहे आणि अजून 40चं काम आपलं 1 किंवा 2 दिवसात लगेच चालू होणार आहे. तर ते पण आपलं 6 महिन्यात जवळपास 80नी कॅपॅसिटी वाढणार आहे. तर हे 80 प्लस 44 124नी कॅपॅसिटी होती आपली. महाराष्ट्रातलं एवढं मोठं या ठिकाणी निवारण केंद्र होतं. यापूर्वी एवढं मोठं कुठं आहे? माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातलं 124 बिबट ठेवण्याची संख्या असलेलं हे सर्वात मोठं राहील. आत्ता सध्या संजय गांधी नॅशनल पार्क तिथं पण बिबट ठेवण्यासाठी काही क्षमता आहे आणि काही गोरेवाडा रेस्क्यू सेंटर जे नागपूरचं आहे तिथं पण काही प्रमाणात आहे. पण हे बऱ्यापैकी सगळ्यात मोठं होईल असा अंदाज आहे माझा. या पुढच्या काळात वन विभाग अजून काही जागा शोधतोय? जसे आता पिंपरखेडची किंवा मागील 2-2.5 महिन्यात जवळपास नाशिक, अहिल्यानगर आणि जुन्नर हे 3 डिव्हिजन मिळून जवळपास 16 आपल्याला आपल्याकडे डेथ झालेल्या आहे लोकांच्या. आणि जेवढे जास्त प्रमाणात हल्ले होत आहे त्याचा किंवा संख्यांची विचार करता अजून आपल्याला 160 कॅपॅसिटीचे असणारे असे 3 किंवा 4 बिबट किंवा 200ची कॅपॅसिटी असण्यासाठी 4 युनिट प्रस्तुत करण्यासाठी शासनाकडून आदेश आलेले आहेत.